नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. आमचं इंदोरमधलं आदल्या दिवशी आम्ही जे मुक्कामाचं ठिकाण होतं तिथून जवळच खाऊ गल्ली असल्यामुळे संध्याकाळी आम्ही खाऊ गल्लीत जाऊन आलो होतो. दुसऱ्या दिवशी इंदोरमध्ये जी बघण्यासारखी ठिकाणं आहेत ती बघण्याचं ठरवलं होतं, परंतु आम्हाला गाडी घेऊन जाणं शक्य नव्हतं कारण हे सगळे इंटिरियरचे रोड अवघड होते. म्हणून आम्ही सकाळी एक रिक्षा ठरवली आणि मग त्या रिक्षावाल्याला सांगितलं की आम्हाला या गावातलं जे जे काही दाखवण्यासारखं आहे ते महत्वाचं आम्हाला दाखव. मग त्यानं काय केलं, ते पहिल्यांदा आम्हाला तिथनं तो बडा गणपती मंदिर म्हणून तिथं आहे, बडा गणपतीच म्हणतात त्याला, खूप मोठा गणपती आहे, त्या गणपती मंदिराला आम्हाला तो घेऊन गेला. मग तिथं गेल्यानंतर आम्ही त्याचं दर्शन बिर्शन घेतलं. खूप मोठा गणपती आहे आणि खूप वेळही लागला, मजा आली तिथे. तिथून पुढं थोडंसं आणखीन तो म्हणला की सर इथं अन्नपूर्णा मंदिर आहे. मग आम्ही अन्नपूर्णा मंदिरामध्ये गेलो. अन्नपूर्णा मंदिरामध्ये जवळजवळ 4 ते 5 वेगवेगळी मंदिरं आहेत. तिथे आत एक शाळा आहे, त्याच्यानंतर म्हणजे मेन मंदिराच्या शेजारी आणखीन एक मंदिर आहे. अशी तिथली 5-6 मंदिरं आम्ही बघितली आणि मग तो म्हणला की सर आपण खजराना गणेश मंदिराला जाऊया. फक्त जाताना वाटेत एक म्हणला आमच्या लोकांनी इथं डेव्हलप केलंय, वैष्णोदेवी मंदिर डेव्हलप केलंय. आम्ही विचारलं वैष्णोदेवी मंदिर डेव्हलप केलंय म्हणजे एक्झॅक्टली काय केलंय. तर वैष्णोदेवी मंदिराच्या बाबतीमध्ये जसं ते जम्मू काश्मीरमध्ये वैष्णोदेवी मंदिर आहे जम्मूच्या जवळ कटऱ्याला, तर त्यासारखंच एअर कंडिशन कुलिंग करून तुम्हाला चालायला आत लागतं असं ते सगळं केलेलं आहे. त्याला एंट्रन्स फी होती का नाही मला तर आठवत नाही, परंतु आम्हाला मस्तपैकी आतनं चालत जाता आलं. आत गेल्यानंतर आम्हाला सगळं बघता आलं. अगदी तिथं आम्ही गेलो होतो वैष्णोदेवीला, तिथं जसं होतं तशीच सिच्युएशन त्यांनी इथं निर्माण केली आहे. तिथं थंडावापणात एसी लावून निर्माण केलाय, सर्व व्यवस्थित आत त्यांनी निर्माण केलंय आणि मस्त वैष्णोदेवी मंदिर आहे. ते आम्हाला अचानक त्या रिक्षा ड्रायव्हरनं आम्हाला अचानक बघायला संधी दिली, ते आम्ही बघितलं. आणि मग तिथून आम्ही खजराना गणेश मंदिरला गेलो. खजराना गणेश मंदिर हे तसं थोडंसं गावाच्या बाहेर आहे, मोठं आहे, परंतु खजराना गणेश मंदिरमध्ये गेल्यानंतर आम्ही क्युईंग केलं. मग तिथं नारळ द्यायचा असतो, ते सगळं आम्ही खजराना गणेश मंदिराचं सगळं केलं आणि मग परत गावात आलो. गावात आल्यानंतर राजवाडा बघायचा होता आम्हाला, पण नेमकं त्या दिवशी काहीतरी काम किंवा काही चालल्यामुळे आम्हाला राजवाड्यामध्ये बघता आलं नाही. आणि रिक्षावाला म्हणला की साहेब तुम्ही राजवाड्यात आत गेलात तर तुम्हाला किमान 2 ते 3 तास पाहिजेत बघायला. मग तोपर्यंत हे सगळं सकाळची मंदिरं जी आम्ही बघितली होती, ह्या मंदिरामध्ये ऑलरेडी 11:30-12 वाजले होते. पण आमचं नियोजन असं होतं की तिथून आम्ही उज्जैनला जाणार होतो. मग उज्जैनला गेल्यानंतर उज्जैन मधली महत्वाची सगळी मंदिरं बघायची आणि तिथून आम्ही जे मुक्कामाला जायचो होतो ते आष्टा म्हणून एक गाव आहे उज्जैन आणि त्या नेमावरच्या मध्ये, तिथं आम्ही मुक्कामाला जाणार होतो. मग म्हणलं आता उज्जैन मधली जर का महत्वाची मंदिरं बघायची असतील तर आपल्याला राजवाडा बघून चालणार नाही. मग आम्ही तो राजवाडा कट केला आणि त्याला आम्हाला हॉटेलला सोड म्हटलं. मग तिथं आम्ही गाड्या काढल्यानंतर तिथून पहिलं जे आम्ही मंदिर आत गावात गेल्यानंतर महाकालेश्वर मंदिरापाशी आम्ही गेलो. त्याला थोडंसं लांब पार्क करायला लागलं, पण मग तिथं 300 रुपयाचं तिकीट घेऊन आम्हाला आत जाता आलं. मग आम्ही 300 रुपयाचं तिकीट घेऊन महाकालेश्वराचं दर्शन घेतलं, शांतपणे घेतलं. काही म्हणजे त्याप्रमाणे आम्ही करत गेलो आणि ते सगळं करत असताना महाकालेश्वर मंदिर बघून बाहेर आलो. मग तिथून त्यांनी आम्हाला सांगितलं की इथं ते हे ज्योतिर्लिंग आहे, इथं 12 वर्षांनी एकदा कुंभमेळा भरतो वगैरे. म्हणलं हे सगळं आम्हाला माहिती पण आहे. त्यांनी जागा दाखवल्या, क्षिप्रा नदीची सगळी कोस्ट आम्हाला त्या एका माणसानं दाखवली. मग तिथनं तो आम्हाला भृतहरी गुहेला घेऊन गेला. ते भृतहरी गुहा ही क्षिप्रा नदीच्या किनारीच आहे. त्या क्षिप्रा नदीच्या किनारी जी भृतहरी गुहा आहे तिथं भृतहरी ऋषींनी मोठं हे केलं होतं, तप केलं होतं. तर ती तपवाली गुहा सगळी आम्ही बघितली. ती बघून झाल्यानंतर मग तिथंच जवळ आम्हाला भैरवनाथ मंदिर मिळालं. आता भैरवनाथ मंदिराची स्पेशलिटी जी आहे, आता आमचे वाटवे आमचा भैरवनाथच कुलदैवत आहे, म्हणजे भैरोबा. तर भैरवनाथ मंदिर म्हणजे तो रक्षण करता. आता त्या भैरवनाथ मंदिराची तिथं परिस्थिती अशी होती की भैरवनाथ मंदिराला प्रसाद म्हणून तिथं दारू दिली जाते, त्यामुळे तिथं दारू विकली जाते आणि ती घेऊन तुम्ही प्रसाद द्यायचा असतो. मग ते सगळं आम्ही तिथं भैरवनाथ मंदिर मोठं मंदिर आहे आणि तिथं माकडं बिकडं आहेत, बाहेर पार्किंग आहे, सगळं आम्हाला तिथं करता आलं. मग ते भैरवनाथ मंदिर झाल्यानंतर मग आम्ही मंगलनाथ मंदिराला गेलो.
मंगळाचं देऊळ आहे, मंगळाचं मोठं देऊळ आहे, तिथं पूजा करता येते, त्याला तीळ वाहतात, त्याला तेल घालतात, असं बरंच आहे. आम्ही गाड्या लावून आत चालून आलो. खूप मोठं मंदिर आहे मंगलनाथ मंदिर. हे सगळं मंगलनाथ मंदिर बघितलं आणि मग आम्ही एका महत्वाच्या आश्रमाकडे गेलो, तो म्हणजे सांदीपनी आश्रम. सांदीपनी आश्रम महत्वाचा काय, तर सांदीपनी आश्रमामध्ये कृष्णाचं सगळं शिक्षण झालेलं आहे. त्याला जी काही 64 कला शिकवण्याची, जी विद्या देण्याची जी काही प्रोसेस होती, ती सगळी सांदीपनी आश्रमात झालेली आहे. ते त्यांनी व्यवस्थित मेंटेन केलंय. त्या कला सगळ्या दाखवलेल्या आहेत. कृष्णाचं देऊळ आहे, सांदीपनी ऋषींचा मूर्ती आहे, अगदी सुंदर. ते तिथं पुस्तकालय पण आहे, असं ते सगळं तिथं आहे. ते आम्हाला अगदी आरामात बघता आलं. पण ते बघेपर्यंत संध्याकाळचे जवळजवळ 5:30-6 झाले होते. बट ते थंडीचे दिवस असल्यामुळे अंधार लवकर पडतो आणि फार रात्र करायला नको, कारण आम्हाला ज्या हॉटेलला जायचं होतं तो हॉटेलही उघडं पाहिजे. तर आम्ही तिथनं फोन केला त्याला, आष्ट्याला, की बाबा असं असं झालेलं आहे आणि आम्ही येतोय. तो म्हणला तुम्ही कधीही या, हॉटेलमध्ये तुमची सोय केलेली आहे, काळजी करू नका. मग आम्ही सगळं तिथलं उज्जैनमधलं बघून झालं, तिथून बाहेर पडलो आणि एक साधारण तासाभरामध्ये आम्ही आष्ट्याला पोहोचलो. आणि आमचा मुक्काम जो होता तो आष्ट्यामध्येच होता, त्यामुळे आष्ट्यामध्ये आम्ही मुक्काम केला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही नेमावरला जाणार होतो. नेमावर हे अतिशय महत्वाचं स्थान आहे, नाभिस्थान म्हणतात त्याला. तर आम्ही जाणार होतो. तर दुसऱ्या दिवशीची पूजा वगैरे सगळं करायचं होतं, त्याचं वर्णन पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेनच. धन्यवाद. तुम्ही आज ऐकल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ थोडासा लहान आहे, फोटोही थोडेसे कमी आहेत. काही फोटो आहेत ते आम्ही नंतर काढलेले आहेत. पण ह्या सर्वांना तुम्ही न्याय देता ह्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.